आमच्या कबड्डी महोत्सवाला श्री संदीप काळगावकर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपा करून व्यासपीठावर यायचे। राष्ट्रीय खेळाडू संदीप काळगावकर तसेच राष्ट्रीय खेळाडू अनिलजी पण या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपा करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। मध्ये मारला वरती तो यानंतर होणारा सामना ब गटाचा भवानी माता प्रतिष्ठान नामदोशी मार्ग विरुद्ध ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट प्रभादेवी। दोन्ही संघाच्या संघनायकांना हा पहिला पुकार आहे। या सामन्यानंतर त्वरित त्यांचा सामना खेळवला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। हॅलो, विजय बदन क्रीडा मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक 191 यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कबड्डी महोत्सव सुरू आहे। आज आपल्याला या ठिकाणी पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते राष्ट्रीय खेळाडू संदीप काळगावकरजी तसेच भाई परबजी या ठिकाणी आहेत, गणेश कदम आहेत। या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण छोटासा सत्कार करतोय। सर्वप्रथम
राष्ट्रीय खेळाडू संदीप काळगावकर. हां, त्यांचा संघ होता इन्कम टॅक्स आणि स्थानिक संघ शिवशक्ती. दर्जेदार खेळ त्यांनी दाखवून आतापर्यंत आज आपल्या या सामन्यामध्ये त्यांनी उपस्थिती दाखवली. हे सामने पाहण्यासाठी ते उत्सुक होते आणि आले ते, त्याबद्दल मंडळातर्फे त्यांचा हार्दिक आभार. मी मंगेश थूल यांना विनंती करतो की त्यांनी संदीप काळगावकरजींना आपली सन्मान चिन्ह आणि शाल अर्पण करायचे. राष्ट्रीय खेळाडू संदीप काळगावकरजी. धन्यवाद सर. या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये राष्ट्रीय खेळाडू विजय घाडीगावकर हे बसलेले आहेत. त्यांनी कृपा करून त्यांनी व्यासपीठावर यायचे. कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू विजय घाडीगावकर, तसेच स्थानिक संघ सुनील स्पोर्ट्स क्लब आणि व्यावसायिक संघ एअर इंडिया, तसेच मुंबई शहराचे प्रतिनिधी त्यांनी केलं होतं. महाराष्ट्राचं पण केलं होतं विजय घाडीगावकर. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपा करून व्यासपीठावर यायचं आहे. सोबत या ठिकाणी अनिल केशवजी पण बसलेले आहेत, मुंबई शहर असोसिएशनचे कार्यकारी सदस्य. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपा करून व्यासपीठावर यायचं आहे. अनिल केशवजी. हां, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि मंडळातर्फे त्यांना आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि अमिनेश हे त्यांचा सत्कार करत आहेत. अनिल केशवजी, मुंबई शहर असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष. तसेच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन विजय घाडीगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचाही छोटासा सत्कार आम्ही करतो. बसेल ना तो काय खेळायला लागला. मी बाईकरांना विनंती करतो आपण बसायचं या थोडा वेळ मॅचचा आनंद लुटायचा आहे.
कोणी मारतो सभा मारल राहून दे केल्याचा पण फायदा आहे वाईट मारतच नाही सर जाऊ दे तुम्हाला दोन चुकी असते आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू विजय घाडीगावकर यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांचा व्यावसायिक संघ एअर इंडिया होता, तसेच स्थानिक संघ सुनील स्पोर्ट्स क्लब. त्यांचाही या ठिकाणी छोटासा सत्कार करतो आहे. मंडळाचे कार्यकर्ते दर्शन यांना मी विनंती करतो की त्यांनी विजयजींचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद विजयजी. त्यानंतर या ठिकाणी शिवसेना विधानसभा समन्वयक उपेंद्रभाई परब यांचाही या ठिकाणी छोटासा सत्कार करण्यात येत आहे. मी अमिनीशला विनंती करतो की भाई परब यांचा सत्कार करायचा आहे. अमिनीश. चालू असलेला सामना विश्रांतीला थांबलेला आहे. गुणफलक आहेत 14-5. जय भारत संघ 14 गुण विरुद्ध विजय क्लब 5 गुण, अशी 9 गुणांची आघाडी जय भारत संघाकडे आहे. यानंतरचा होणारा सामना ब गटाचा असेल. भवानी माता प्रतिष्ठान नामदोशी मार्ग विरुद्ध ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट प्रभादेवी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी आपले खेळाडू गणवेशासहित तयार करायला ठेवायचे. चालू असलेला सामना संपल्यानंतर त्वरितच त्यांचा सामना खेळ
मारू नको. काय म्हणूया झगड्या आला मारला ना आता पुढे मारणार आबा इकडे आला बघ नाही नाही सेम आहे काय फरक झाला ते बघतो जरा तो काय तिथे बघ यानंतरचा होणारा सामना ब गटाचा भवानी माता प्रतिष्ठान नामदोशी मार्ग विरुद्ध ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट प्रभादेवी त्यांना दुसरा पुकार देण्यात येत आहे। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी आपले खेळाडू तयार ठेवायचे। हा सामना संपल्यानंतर त्वरितच तुमच्या सामन्याला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची। ब गटाचा आजच्या दिवसाचा दुसरा सामना भवानी माता प्रतिष्ठान नामदोशी मार्ग विरुद्ध ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट प्रभादेवी। दोन्ही संघांच्या प्रतिनिधीला एक विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी पंचांशी संपर्क करायचा आहे आणि आपल्या सर्व खेळाडूंची नावं तिथे गुणपत्रिकेमध्ये लिहावी लागतात, ते करून घ्यायचे। भवानी माता प्रतिष्ठान तसेच ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट दोन्ही संघांच्या एका प्रतिनिधीला विनंती आहे की त्यांनी आपल्या खेळाडूंची नावं या ठिकाणी पंचांकडे जमा करायची आहेत, गुणपत्रिकेमध्ये लिहायला लागतील। आजच्या दिवशी पूर्ण 5 सामने होणार आहेत, त्यामुळे कोणताही विलंब न करता सर्व संघांना विनंती आहे की त्यांनी आमच्या या कबड्डी महोत्सवासाठी कुठेही वेळेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी वेळेत सर्वांनी हजर राहणं आवश्यक आहे। सर्वांना विनंती आहे की त्यांनी वेळेचं पालन करायचं आहे। आधी सांगून पाठवायचं गेल्यावर बोलायचं नाही। बघा मारा चांगले मारतो बरे नको बाबू
या ठिकाणी खेडगल्ली सामूहिक पुनर्विकास समितीचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी आपल्या या मंडळाला सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल त्या सर्वांचं आपण या ठिकाणी सत्कार करतोय। मी अविनेश यांना विनंती करतो की या सर्व कार्यकारिणीचं एकत्रितरित्या सत्कार करायचं आहे। खेडगल्ली सामूहिक पुनर्विकास समिती त्याच्या सर्व कार्यकारिणी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं मनपूर्वक आभार। आपण या आमच्या कबड्डी महोत्सवाला आपण भेट दिली त्याबद्दल आपलं सदस्य ऋणी राहील। यानंतर होणारा सामना ब गटाचा भवानी माता प्रतिष्ठान नामजोशी मार्ग विरुद्ध ओडसी साईनाथ सेवा ट्रस्ट कमादेवी। दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी आपले खेळाडू तयार ठेवायचे। चालू सामना संपला की त्वरित तुमचा सामना सुरू होईल याची त्यांनी नोंद घ्यायची। डॉक्टर जोशी आपण कुठे असाल तर त्यांनी संपर्क साधा। या ठिकाणी डॉक्टर जोशी KM हॉस्पिटलला गेलेले आहेत। शिवाजीदादा बावडेकर आपण स्वतःला फिट करून घ्यायचं आहे, थोडा जाऊदी बाकी आहे। चला शिवाजी बावडेकर सर। डॉक्टर घेऊन गेला नाही मी टाइम आउट बोललो ना म्हणून तिकडे गेला होतो। हां या सामन्यामध्ये एक वैशिष्ट्य पाहिलं तुम्ही सर्वांनी की मित्राचा हात लागला तर लगेच खेळाडू तयार झाला। कदाचित मित्रांनी काय म्हणतात असेल संदीपजींनी शिवाजी सरांना। जबरदस्त जबरदस्त। पुन्हा एकदा मित्राची गरज लागणार आहे संदीपजी। बावडेकर सरांचा जोश पाहण्यासारखा आहे। सरपंच त्या ठिकाणी सरपंच गुणलेखकांना आपण त्या ठिकाणी निर्णय सांगायचा आहे। या चढाईत किती पॉईंट दिले? एकच पॉईंट दिलेला आहे।
हा एक दोन दिले ना सामनाधिकारी यांनी निर्णय जाहीर केलाय. खेळाडूंना विनंती आहे त्या ठिकाणी वाद घालायचा नाही. चला बाहेर या. 2 नंबर हरकत नाही. भवानी माता प्रतिष्ठान ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट आपला खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार आहे. चालू सामना पुढील 1 मिनिटाच्या अवधीत संपन्न होईल. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण गणवेशात तयार ठेवायचे आहे. द्वितीय श्रेणी पुरुष गट भवानी माता प्रतिष्ठान ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट आपणास विनंती आहे आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवा. आपणास तिसरा आणि अंतिम पुकार आहे. चालू सामन्यामध्ये जय भारत संघ हा विजय झालाय.